मी आता आलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आणि माझ्यासोबत आहे आनंद धोंडे. त्यांनी आशियाई पॅरा तायक्वांदो स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. तर त्याचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता ते त्याच्याकडूनच जाणून घेऊयात. आनंद, नमस्कार. मला सांग की हे या लेवल पर्यंत पोहोचणं की आशियाई स्पर्धेत आपण पार्टिसिपेट करतोय, तर तिथे जाईपर्यंत सुद्धा तुला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं असेल. तर त्या एकूण प्रवासाविषयी काय सांगशील? प्रवास खूप कठीण होता माझ्यासाठी. त्यात माझ्या कोचेसचा खूप मोठा हात आहे, माझ्या घरच्यांचा खूप मोठा हात आहे, माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. खूप अडथळे आहे जाण्यासाठी. मागे बहिणीला जाण्यासाठी खूप अडथळे आहे. माझ्या आईने माझे सगळे तिचे डाग मोडले मला जाण्यासाठी. आणि खूप खूप मोठा हात आहे माझ्या कोचेस प्रवीण संकुल, राजेश खिलारी सरांचा. आणि इथपर्यंत त्यांनी खूप मोठी प्रेरणा दिली मला जाण्यासाठी. आता आशियाई स्पर्धेत तर गोल्ड मेडल मिळवलंय. आता तुझं पुढचं लक्ष काय आहे? आणि मला दिसतंय की तुझ्या गळ्यामध्ये ते ऑलिम्पिकचं चिन्ह आहे. ऑलिम्पिकचं आता माझी वर्ल्ड रँक 2 आहे. मला आता सरांना हरवायचं, वर्ल्ड रँक 1 बनायचं आहे मला. आणि माझं नेक्स्ट स्वप्न ऑलिम्पिकला भारताला रिप्रेझेंट करून गोल्ड मेडल द्यायचं ऑलिम्पिकसाठी भारतासाठी. तायक्वांडोसाठी सर तुझी प्रेरणा आहेतच, पण कशामुळे तुला तायक्वांडो मध्येच आपल्याला पुढे करिअर करायचंय असं वाटलं? असं केव्हा वाटलं आणि का? माझा काही गोल नव्हता तायक्वांडोमध्ये खेळण्याचा. लहानपणी मला 5वीत असताना माझ्या मम्मीने टाकलं तायक्वांडोमध्ये की जा कुठेतरी मार खाशील कोणाचा तरी, तू शिक काहीतरी सेल्फ डिफेन्स वगैरे. तर पुढे आवड निर्माण होत गेली, मेडल येत गेले. तर माझी आई खूप मोठं माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे की तिचं खूप मोठं नाव करायचं आहे मला त्यासाठी. तू मूळचा पुण्यातला आहेस, पण मग मुंबईतले खिलारी सर तुला कसे भेटले? माझं असं झालं की मी पहिला तायक्वांडोमध्ये केरोगी करायचो. केरोगीमध्ये मी खेळायचो, पण काही फाईट खेळायचो आधी. तर काहीतरी हे झालं, आमचं रूल चेंज झाले, त्याच्यामुळे केरोगीमध्ये बसत नव्हतं. मग असं होतं की केरोगी आता तायक्वांडो सोडून द्यायचा. तर मला राजेश सरांनी परत मला तायक्वांडोमध्ये आणलं. फुमसे स्टार्ट केले. फुमसे एक अलग फॉर्म आहे, त्याच्यात घेऊन आले. त्याच्यात आता वर्ल्ड रँक 2 झालो, एशियन मेडलिस्ट आलो. त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे सरांचा. कुठलाही शिष्य जो असतो तर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तरच तो पुढे जाऊ शकतो. तर आनंदचे जे गुरु आहेत त्यांच्याविषयी आता आपण जाणून घेऊयात की त्यांनी या संपूर्ण प्रवासात त्याला कसं मार्गदर्शन केलं. तर माझ्यासोबत आहेत राजेश खिलारी सर. सर, तुमचा शिष्य एवढी मोठी कामगिरी करतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही पण खूप मेहनत घेतली, तर तो संपूर्ण प्रवास सांगाल? मार्गदर्शकाचं काम हे मार्गदर्शन करण्याचं आहे, परंतु जे अचीवमेंट करायचं काम आहे, जे प्रस्तुत करायचं काम आहे, ते मात्र खेळाडूलाच करावं लागतं. यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर, बट यू कॅनॉट मेक इट ड्रिंक. त्यातला तो प्रकार झाला. आनंदने जसं सांगितल्याप्रमाणे तो तायक्वांडोचा क्योरुगी प्रकार जो आहे की ज्याच्यात फायटिंग हा प्रकार असतो, तर यात त्याने खूपच प्रावीण्य मिळवलेलं. आणि विशेष म्हणजे त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही पॅरा हा शब्द ऐकला असेल. अर्थात तो शरीराने सामान्यात थोडासा दिव्यांग आहे, त्यामुळे एवढा उत्तम फायटर असून सुद्धा त्याला जनरल कॅटेगरीमध्ये फाईट करण्यापासून परावृत्त करण्यात आलं. तो त्या नियमांमध्ये बसत नव्हता. आणि एवढा उत्तम खेळाडू, एकाग्र खेळाडू असून सुद्धा त्याच्या मनात इतकी नकारात्मकता आली की त्याला ते सोडून द्यावं असं वाटलं, कारण तो पुढे जाऊ शकत नव्हता बदललेल्या नियमांमुळे. परंतु त्याची ही जिद्द मी त्याची नेहमीच पाहिलेली. आणि माझ्या डोक्यात असं आलं की तायक्वांडोमध्ये आणखीन एक प्रकार आहे जो फॉर्म्स आहे, ज्याला पुमसे म्हणतात. तर याला आपण शिकून एक प्रयोग करून पाहूया. आणि मला फार मनापासून वाटत होता की याच्यात नक्कीच यश मिळू शकेल, पण ज्या प्रकारे हा फाईट करायचा. मग याचे जे पूर्व शिक्षक होते, राजेश लामा सर, प्रवीण सोनकुल सर, यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की सर, मला खात्री आहे, नुसतंच प्रयोग नाही तर खात्री आहे की याच्यात अचीव्ह करू शकेल आणि मला यात पुढे न्यायचं आहे. तर प्रवीण सरांनी सुद्धा मला म्हटलं, सर तुम्ही जे म्हणाल तेच खरं, तसंच करूया आपण. मग याला पटवून देण्यात मला थोडा वेळ लागला की तुझ्यात ती क्षमता आहे, तू तयार हो, मी तुला तसं बनवतो आणि तिथे अचीव्ह करण्याचं काम तुझं आहे. आणि त्याने त्याची विश्व प्रतियोगितामध्ये ते पहिल्यांदा भाग घेतला. मागच्या वर्षी बहारीनमध्ये झाली आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये त्याला सिल्वर मेडल आलं. अर्थात तो एक रनरअप वर्ल्ड चॅम्पियन बनला. आता त्याची सध्याची जी स्थिती आहे, तो वर्ल्ड नंबर 2 मध्ये तो आहे. आणि त्याचं जे पुढील लक्ष आहे, पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड नंबर 1 बनणे.
त्याच अनुषंगाने त्याने कोणताही आपला सराव न सोडता मध्ये आपण एक वर्ल्ड चॅम्पियन झालो हा त्याने इगो मनात येऊ दिला नाही. एक विद्यार्थी म्हणूनच तो कायम राहिला आणि त्याने आपला सराव कायम ठेवला, गुरूंवर विश्वास ठेवला. आणि यावर्षी झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्याने खूप प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं प्रत्यय आपल्याला त्याच्या मेडलमध्ये आला. तो आता एशिया नंबर 1 झालेला आहे, गोल्ड मेडल जिंकून. पण या सर्व त्याच्या मेहनतीमागे त्याचं प्रशिक्षण, त्याचे मित्र संबंधी सर्वांचा पाठिंबा असताना त्याच्या आईने घेतलेले श्रम हे कधीही विसरू शकत नाही. मला आठवतं आहे जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा जो प्रसंग आला आणि खेळामध्ये ते पण विश्व चॅम्पियनशिपसाठी बाहेर जाणं हे अत्यंत खर्चिक बाब असते, खूप महागडी बाब असते. बऱ्याच लोकांनी त्याला सांगितलं की हे तुझ्याने शक्य नाही होणार, खूप याच्यात पैसा जाईल. आणि मी स्वतः माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला की एवढा पैसा कसा उभा करायचा याला पाठवण्याकरिता. तर सर्वात खंबीर होती याची आई की तिने म्हटलं की काही झालं तरी माझा मुलगा या देशाचं प्रतिनिधित्व करणार, वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाणार आणि माझा मुलगा यशस्वी होणार, इथपर्यंत त्यांनी बोलून दाखवलेलं. आणि त्यांनी स्वतःचे दागिने, अंगावरचे दागिने गहाण ठेवले, कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या आधारावर हा तिथे गेला आणि त्याने या सर्व गोष्टींचं सार्थक केलं. आई वडिलांना याच्या पुढे काय पाहिजे? मुलांनी आपल्याला मेहनतीला सार्थक करून दाखवणं यापेक्षा अभिमानास्पद दुसरं काही नाही आहे. आणि एवढं करून सुद्धा याच्यात तीळ मात्रही अहंकार आलेला नाही आहे. मी एक विद्यार्थी आहे, मी शिकतच राहीन आणि मी सादर करीतच राहीन, अचीव करत राहीन. त्यामुळे आज सुद्धा जेव्हा हा पुण्यावरनं मुंबईला इथे आला भेटण्याकरिता, याने एशियन मेडलसुद्धा दाखवलं, तर त्यावेळेला याने मला सांगितलं की मी वर्ल्ड नंबर 2 झालेलो आहे, पण तुम्हीसुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीला लागलेला आहात, तर आपण ही स्पर्धा करूया की पुढील याच्यात वर्ल्ड नंबर 1 तुम्ही बनताय की मीही बनतोय. तर ही चॅलेंज आम्ही दोघांनी स्वीकारलेली आहे. बघूया वर्ल्ड नंबर 1 होईल का वर्ल्ड नंबर 2. आणि हे तुम्हाला दाखवतो ह्यावेळेला याला मिळालेलं हे एशियन चॅम्पियनशिपचं गोल्ड मेडल. याला मिळवण्याकरता ह्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे सर्वांतर्फे याचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आता तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा लागली, पण मग त्याच्यासाठी सराव किती वेळ करताय दोघेही? फार सुंदर प्रश्न विचारला. तर प्रत्येकाची सराव पद्धती वेगळी आहे, कारण दोघांचे वयोगट वेगळे आहेत, दोघांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत. हा अजून तरी 20 वर्षाचा युवक आहे आणि विद्यार्थी रूपात आहे. मी एक पारिवारिक व्यक्तीसुद्धा आहे, खेळाडूसुद्धा आहे, प्रशिक्षकही आहे. तर मला सर्व सांभाळून मला स्वतःचा माझं सराव घरात सकाळचे 2 तास आणि इथे दुपारी 3:30 ते 6:30 अशा प्रकारे मी स्वतःचं प्रशिक्षण करतो, सराव करतो आणि त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना शिकवायला जातो. अशाच प्रकारचे मला अनेक आनंद तयार करायचे जे भारतासाठी मेडल जिंकून आणतील. थँक्यू सर, तुम्ही हिंदुस्तान पोस्ट सोबत संवाद साधला त्यासाठी. धन्यवाद.